जय गुरु. हाँ, जय गुरु। हॅलो. हे झालं होतं. बरोबर, आता हे खालचं राहिलंय फक्त. एकच वाक्य राहिलंय ना आपलं. हम्म. कोण वाचतंय? हाय, श्रुत्वा. वाचा पटापट. आता एक राहिलं ना. काय? ते राहिलं ना, वनम ही बहुदोष. हा. त्याच्या आधीच वाक्य. वन आहे ना वरती, वनम ही बहुदोषम. ओके ओके. हा, ठीक आहे. हा. हा, बरोबर. हम्म. चालेल. बोला, कोण वाचेल म्हणजे पुढचं? काय? वनामध्ये खूप हा. दोष आहेत. हा. तत्र वना. सिंहानाम व्याघ्रणाम च. तत्र म्हणजे तेथे. सिंहानाम म्हणजे षष्ठी झाली. व्याघ्रणाम वनात. सिंहांचं आणि वाघांचं म्हणजे ते दुःख देणारे आहेत. दुःखदा आणि अ, दुःखदा निनादा तिथे कॉमा नकोय बहुतेक. कुठे? दुःखदाच्या नंतर कॉमा नकोय तो. म्हणजे सिंहांचा आणि वाघांचा दुःखद असा आवाज. हम्म. दुःखदाह निनादाह. हम्म. पुस्तकात तसं आहे. हा, बरोबर. तेथे तेच. सिंहांचा आणि वाघांचा दुःखद आवाज आहे अध्यारूत. हम्म. सरितः सग्राहा. सरितः म्हणजे नदी का? हा. हा, सरिता म्हणजे नदी. हा. सग्राहा म्हणजे आणि मत्तो गजा म्हणजे उन्मत्त असे हत्ती. हम्म. आणि कंटकिता म्हणजे काटेरी लता. हम्म. सग्राहाचा अर्थ नाही कळला मला. सरिता सग्राह. हा. अं, ग्राह म्हणजे मगर पण ऐकलं होतं. हम्म. सग्राह म्हणजे मगर हा असलेली सरिता. हा 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 मगरी असलेली सरिता. हा. बरोबर आहे. असं का? असं का? बरोबर हा आहे. बरोबर. हा हा. हा म्हणजे मगरी असलेली नदी. नद्या. हा. मत्त हा. नद्या. हा. मत्त झालेले हत्ती. हम्म. आणि काटेरी लता. हम्म. असे असे हे वनामध्ये दोष त्यांनी सांगितले. वनात भरपूर दोष आहेत. हम्म. भरपूर. हा. दोष असतात. हा, असं म्हणूया आपण. हम्म. जसे की हा. तेथे. हम्म. सिंह आणि किंवा वाघ सिंहांचे असे म्हणता येईल त्याला. हा. वाघ. वाघ आणि सिंह चव म्हटलं ना त्यांनी, वाघ आणि सिंहांचा. चे, हा, अं, दुःखद. ते दुःख देणारा ना, दुःखदा. दुःखदायक. हा, हम्म. दुःखदायक. चालेल. आवाज. हा. आवाज. हा. नंतर. मगरी हा. असलेल्या नद्या. उद्या. मगरीयुक्त
हं, नद्या. 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 हम्म. नंतर उन्मत्त. मत्त म्हणजे माजलेले ना. उन्मत्त हत्ती. हम्म. उन्मत्त माजलेले हत्ती. हम्म. अं, आणि काटेरी लता म्हणजे वेली लता किंवा वृक्ष. लता वेली. वेली. हं, वेली वेली वेली. काटेरी वेली. वेली. हम्म. मार्गाः. हम्म. मार्ग रस. अपि वाटा निरपः सुद्धा. उदख्खा. हा, वाटा हम्म. सुद्धा. हा. नि, निरपासु दुःखाश्च. निरअपः. जलरहित. जलरहित. हा. जल वाटा सुद्धा जलरहित. 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 जलरहित हा, आणि कष्टाने भरलेले आहेत. आणि दुःखाश. दुःख, पुन्हा दुःखदायकच म्हणता येईल. सुख. हा. हा. हम्म. हम्म. तर ठीक आहे. तर दुःखदायक. ठीक आहे. याच्यात काही शंका आहेत कोणाला? सर सुदुःखाश्च का म्हणले तिथे? सु. हा. नाही, भरपूर दुःख असलेल्या. अच्छा. हम्म. सु म्हणजे विपुल, म्हणजे खूप दुःख असलेल्या असं. हम्म. अच्छा. हम्म. ठीक आहे. नंतर पुढचं बघू आपण. श्रुत्वा. हम्म. सर्वमेतत् दुःखिता सीता रामानुवाच स्वस्नेहेन एक मिनिट. याचा पुरस्कृतान् एक मिनिट. आधी एक वाक्य करूया. हा. याचं सांगा. श्रुत्वा हम्म. सर्वम् एतत् एतत नाही, एतत. हा. एतत् हम्म. हम्म. दुःखिता सीता, हम्म. दुःखी असलेली सीता, हम्म. श्रुत्वा म्हणजे ऐकून, हम्म. सर्व ऐक. सर्व रामाला बोलले. नाही, इथे 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 रामानुवाच. इथे दोन गोष्टी करा. आधी संधींचा विग्रह करा पहिल्यांदा. नंतर शब्दांचा क्रम व्यवस्थित लावा, मग आपल्याला अर्थ नीट समजेल. हं. तर संधी कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यात? सर्वम एतत् सर्वम येतात. अधिक. सर्वम एतत्. अधिक येतात. हा. हो नंतर दुसरं. हो. राममुवाच. दुसरं काही नाही आहे एवढ्या दुःखिता म्हणजे रामम उवाच. राम उवाच. राम राम हा, ते उवाच. तर ते ऑब्विस राम. आहे, ते म्हणून बोललो नाही. रामम उवाच. हं. तर ज्यांचा बॅकग्राऊंड आवाज येतोय ना, तर म्यूट करा. हा. ज्यांचा घरी आवाज असेल त्यांनी. हा. तर आता याचा क्रम करा बरोबर नीट आधी शब्दांचा. दुःखिता सीता सर्वमेतत् श्रुत्वा रामानुवाच असं होईल. हं. किंवा एतत. तसं. असं नाही. एतत सर्वम. म्हणजे ते विग्रह करूनच लिहायचं एक असं. एक मिनिट. अन्वयामध्ये नेहमी विग्रह करूनच करायचं असतं. एतत हा. सर्वम श्रुत्वा दुःखिता सर्व. सीता रामम उवाच. हं. ओके 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 हं. एतत ओके सर्वम ओके. श्रुत्वा. हे सगळं हम्म ऐकून असं. हं. हम्म हम्म हम्म. ओके हं. ओके ओके. हं. ठीक आहे. आता पुढचं कोण सांगेल? पुढचं बोला कोणीतरी. एतत. actually आपण डायरेक्ट अर्थच लिहूया. हे सगळे. हा. ऐकून. हा. श्रुत्वा म्हणजे ऐकून. दुःखी सीता. हम्म. दुःखी सीता रामाला. रामम म्हणजे द्वितीय. म्हणाली. रामाला म्हणाली. हा. हम्म. हा. आता पुढे काय? कोण वाचेल पुढचं वाक्य? तव स्नेहेन पुरस्कृतान् तान् हम्म. दुःखान् गुणान् एव विद्धि. हम्म. तव स्नेहेन म्हणजे तुझ्या
प्रेमाने म्हणे बरोबर. तुझ्या तुझ्या पुरस्कृतान प्रेमाने. हम्म, म्हणजे तू दिलेल्या प्रेमाच्या तव स्नेहेन पुरस्कृतान तान दुःखान गुणान एव विद्धी म्हणजे त्या अं, दुःखांमध्ये वाढ होईल असं म्हणायचंय का? पुरस्कृतान तान दुःखान नाही नाही, हे बघ, एक गुणान एव एक विद्धी. मिनिट, एक मिनिट. तव प्रेमाने स्नेहेन दुःख. म्हणजे तुझ्या प्रेमाने. हा, तुझ्या हम्म. प्रेमाने हा झाला शब्द. हम्म. प्रेमाने. हा, प्रेमाने. हा, आता पुरस्कृतान तान दुःखान हा शब्द आहे एक. हा, हम्म. म्हणजे काय? पुढे येणारी पुरस्कृतान म्हणजे पुढे येणारी. ह, येणारे हा हा, किंवा येऊ घातलेली किंवा पुढे येणारी. हा, येणारी. हा, हम्म, ती. तान म्हणजे ती. हा, दुःखे. हा, हा, गुण गुणान एव विद्धी गुणच होतील. किंवा सुख, सुख किंवा गुण. सुख पण म्हणता येईल, पण गुणच वाटतील समज. किंवा होतील, समजतील किंवा विद्धी. विद्धी हा शब्द विद या धातूचा आहे. विद म्हणजे जाणणे. हा, ज्याच्यापासून मागे मी म्हटलं होतं ना, विद्धी म्हणजे जाणतो. हा, इज हम्म. गुणच. गुण म्हणूनच. गुण म्हणूनच. हा, नच समजल्या जातील समज. किंवा समजते, समजल्या जातील. हा, विद म्हणजे धनुष्यातला म्हटलात ना, विद धातू. नाही नाही. द द विथ, विथ. विद का? विद. दचा दौतीतला द. दौतीतला द. हो. दौतीतला द. ओके. हम्म, हम्म. समजते. हा, तुझ्या प्रेमाने पुढे येणारी ती दुःखे मी गुण म्हणूनच समजते असं. हम्म. समजलं. विद्धी म्हणजे समजते किंवा जाणते या अर्थाने. हम्म. आता आता मया, का माझ्याकडून. मग वाचा, हे पुढचं वाक्य कोण वाचेल? मया त्वया सह असं. वनम् अवश्यम गंतव्यम एव. हे बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. हा, आता लक्ष्मीताई बोलतो. एकानेच बोला, हा बाकीच्यांनी म्यूट करा. हा, हा, बोला लक्ष्मीताई. हा, हा मया त्वया सह वनम् अवश्यम गंतव्यम एव. हा. मी तुमच्या बरोबर नाही वनाला नक्की. नाही नाही. एक मिनिट. मया म्हणजे हा काय? माझ्याने मी किंवा माझ्याने. म्याने. हा, माझ्याने किंवा हम्म म्याने असं पण म्हणता येईल. माझ्या, हम्म माझ्याने. हा, हा, हम्म तुझ्यासह. तुझ्यासह हा, वनात. वनाला. वनात. वनात नाही, वनात नाही म्हणायचं इथे. वनाला द्वितीय आहे ना, म्हणून वनाला. किती आहे. हा, अवश्य जाणे आहेच. जाणेच. आहे. हा, जाणे. जाणेच आहे का जाणे आहेच? जाण्याचं जाणेच आहे ऍक्च्युली की जाणे आहेच? गंतव्य म्हणजे जाणे. जाणेच आहे असं जाणे म्हणता ना. येईल. हा, हम्म. गंतव्य म्हणजे जाणे. हा, एव जाणे. म्हणजे गंतव्यम हम्म. मया त्वयासह अवश्यम गंतव्यम एव. जाणेच हे आहे. सगळं म्हणजे हा. राम तिला परावृत्त करायचा प्रयत्न करतो की वनात सगळं असे धोके आहेत वगैरे वगैरे. पण सीता म्हणते की तुझं जर प्रेम असेल तर ही सगळी पुढे येणारी दुःख जी आहे ती मी गुणच समजते. हम्म. त्यामुळे हम्म हा, त्यामुळे माझ्याने तृतीयेत टाकलंय. माझ्याने तुझ्यासह वनात हम्म अवश्य जाणेच आहे. जाणेच अवश्य आहे किंवा अवश्य जाणेच आहे, काही चालेल. हम्म. आता पुढचं वाक्य वाचा कोणी. तर मी वाचू का? हा, वाचा. हे राम, हे राम. राम, हा. हे राम, हम्म, त्वद्वियोगेन तू हम्म, मया जीवितमेव त्यक्तव्यम. हे हम्म, राम, त्वद्वियोगेन म्हणजे त्वद्वियोगेन हम्म, आणि जीवितम एव हम्म. बरोबर. असं संधी आहेत. आता हे बरोबर. राम म्हणजे हे रामा,
हे हम्म, रामा त्वद्वियोगेन म्हणजे तुझ्या वियोगाने तृतीया वियोगेन बरोबर. तुझ्या तू म्हणजे तर हा तुझ्या वियोगाने तर वियो हा मया म्हणजे माझ्याने तृतीया परत इथे हा आमची हो. हा तर माझ आता हे म्हणजे अर्थ करताना काहीतरी बदलावं लागेल पण हे राम तुझ्या वियोगाने तर माझ्याने जीवितम एव म्हणजे जन्मच का जीवनच जीवनच हम्म, आणि त्यक्तव्यमचं मला प्रॉपर कळत नाहीये त्यक्तव्यमच हम्म. सोडणार माझ्याने माझ्याने किंवा तेजस रूप आहेत का हे हा माझ्याने हो ते हा हा माझ्याने अ, अ, जीवितम एव म्हणजे जीवनच 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 हा हा त्यागणे आहे. हा हा हे तर त्यक्तव्यम त्यागणे त्यागणे आहे. जसं गंतव्यम म्हणजे जाणे आहे, तसं हम्म. त्यक्तव्यम म्हणजे त्यागणे असं. त्यागणे आहे. हा. हम्म. तो मूळ धातू तेज आहे का मग हा त्यज त्यक्तव्यम त्यज त्यज तेज धातूचं हा हा तेज लेबंत प्रत्यय लागून ते त्यक्तव्यम. जसं आपण पठितव्यम हा हा तसं गंतव्यम गंतव्यम पुढे तसं त्यक्तव्यम असं. हम्म, हम्म. हम्म. हा इत्थमुक्त हा पुढचं वाचा कोणी पुढचा कोण एकच वाक्य आहे. हा इत्थमुक्ता तू वैदेही सह राम रामेणैव वनं जगाम. हम्म, इ- इत्थमुक्ता म्हणजे इत्थम इत्थम उक्ता हा इत्थम अधिक उक्ता. असे हा बोलून असे हा बोलून अं, वैदेही सह म्हणजे सीतेसह रामेण एव हम्म. रामानेच तृतीया तृतीया रामाबरोबर याचा एक रामेण एक एव मिनिट आता अश्विनीला बोलू द्या. हा अश्विनी, याच्यात संधीचे कुठले कुठले शब्द आहे ते वेगळे करूया आपण. इत्थम उक्ता हा आणि इत्थमुक्ता आणि रामेणैव. त्याचं काय विग्रह इत्थम उक्ता ते झालं. हा आणि रामेण एव रामेण अधिक एव बरोबर. आता याचा एव अन्वय कसा होईल. असे बोल इत्थमुक्ता मला अर्थ नाही सांग, अर्थ नाही, अन्वय. हा 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 अन्वय सांगते. हा इत्थमुक्ता रामेण एक मिनिट रामेणैव वनं जगाम. आता आता इथे एक मला सांग, व, व तुम्ही असंच कर्ता कोण आहे, क्रियापद काय आहे. वैदेही हा हे आहे कर्ता. हा कारण ती प्रथम येते म्हणून रामेण बरोबर. हा प्रथम एक म्हणून हा जगा आणि रामेण द्वितीया झाली क्रियापद काय, क्रियापद जगाम. हा मग वैदेही जगाम. जगाम म्हणजे गेली. हा गेली हा गमगच्छतीचं भविष्य काय आहे, जगाम. हा हा इत्थमुक्ता भूतकाळ. हा रामेणैव हा हा रा- हा हा हा. नाही हा इत्थमुक्ता रामेणैव वैदेही सह वनं जगाम. बरोबर. पण असं असं करायला पाहिजे आपण. हा इत्थम उक्ता. हा म्हणजे असे बोललेली. उक्ता उक्ता हे हा बोललेली तिचं उक्ता हे धातू साधित आहे आणि हे वैदेहीचं विशेषण आहे. असे बोललेली म्हणजे सीता. हा असे हम्म. हा बोललेली. बोल हा हा बोललेली. उक्ता म्हणजे काय, बोलली नाही, बोललेली. वैदेही बोललेली वैदेही हं. हा हा अं, तू म्हणजे रामा हा अवश्य वैदेही. आता अवश्य रामेण सह एव, रामाबरोबरच. रामा हम्म. राम बरोबरच. बरं हा हं. बरच अवश्य वनाला गेली. केली गेली बस. हं. हा असे तूच बोल. आपण हे केलं नाही हा हा असे. अवश्य केली हा असं हा वैदेही तर, किंवा तू म्हणजे तर असं तर म्हणता येईल. किंवा हा वैदेही किंवा तर हा 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 रामाबरोबरच हम्म. वनाला गेली. हम्म. समजलं. येस हा धन्यवाद हो तर इथं सह असल्यामुळे रामेण झालं ना तृतीया तृतीया हा तेच हम्म मला तृतीया अपेक्षा हा होती की तुम्ही ते
तृतीय आणि सह हे रामेण सह हे अश्विनीला जरा कठीण, म्हणजे तिला सुचत नव्हतं ते, की रामेण सह कर, वैदेही सह ही फ्रेज बरोबर नाहीये. त्यामुळे सहला नेहमी तृतीयची अपेक्षा असते. त्यामुळे लगेच ते जोडून टाकायचं, रामेण सह वैदेही जगाम रामेण सह वनम जगाम, हा झालं बरोबर. अजून. हा हा आणि माहिती उक्ता. होतं तर सुचलं हम्म त्यावेळी. तर मग उक्ता, आता उक्ता हे बोललेली. त्यामुळे हे परत प्रथमा विभक्तीतले सगळे शब्द एकत्र आणायचे, नाही का. तर मग उक्ता हे प्रथम येते म्हणून ते वैदेहीचं ते विशेषण होणार असं. आणि ते बरोबर स्त्रीलिंगी आहे म्हणून, नाही का. असे बोललेली पाच वैदेही तर रामाबरोबरच एव म्हणजे वनाला गेली. हम्म? तो असं म्हणजे हे तुम्हाला पाच पार्टिसिपल काय उक्ता हो हे पाच पार्टिसिपल. उक्त्वा नाहीये. उक्त्वा वेगळा शब्द आहे. उक्त्वा म्हणजे बोलून. हा ते तो उक्ता उक्ता हा. इथे उक्ता आणि उक्त्वा यात मोठा फरक आहे. उक्त्वा म्हणजे हो काय, हो बोलून. हा बोलून. हा इत्थम उक्त्वा आणि म्हणजे काय होईल, असे बोलून. आणि इत्थम उक्ता म्हणजे काय, असे बोललेली. मोठा बोललेली. मोठा फरक आहे. हम्म. हम्म. बरोबर. ठीक आहे. तर हम्म. पण तुम्हाला ना असं म्हणजे हा पाठ जो आहे ना, हा काही मूळ रामायण नाहीये. हे रामायणाचं हे गद्य रूपांतर आहे कोणीतरी केलेलं. पण यात मुद्दाम तुम्हाला संधीतले शब्द जोडून म्हणजे सुटे कसे करायचे याची याच्यात खूप सवय होते. मग असं तुम्हाला आता हे कळायला यायला पाहिजे. प्रत्येक वाक्यात 2-3 जरी संधी असतील तरी न बिचकता तुम्हाला त्या मोकळ्या करता आला पाहिजे, नाही का. बरोबर. हा म्हणजे हम्म. इथं इथं उक्ता पाहिजे, उक्तवा नाही करायला पाहिजे संधी फोड, नाही का. असं नाही उक्ता यायला पाहिजे. संधीचा किती संबंध फक्त गोष्ट आपण म्हणतो तेव्हा मू या शब्दाची आहे. हा ताशी हा संबंधित नाही. हा हा. नाही, व नाहीच आहे ना, उक्त व वर नाहीच आहे नाहीच तिथे, वर उक्ताच आहे नाहीच ना. आहे. नुसता. हो हो हो. तेच म्हणजे व कसं आहे, नाहीच. चुकून होऊ शकतं तर तसं नाही पाहिजे. हम्म. ठीक आहे. आता वाक्याने शत्रु को कभी निर्मल न समजो. हा हे कोण करेल. एक काम करूया का शत्रू. आपण. हम्म. नाही 15 शब्द आहेत हे. हा गृहपाठ करायचं. मी तेच विचार करतोय की हे तुम्ही घरी कराल का. हो 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 सर. चालेल. प्रत्येकाने प्रयत्न करा. ज्यांना जमतंय चालेल त्यांनी चालेल. फक्त लगेच जे कोणी आज सोडवतील त्यांनी आज ग्रुपवरती नका टाकू उत्तरं टाकायची आपण नाही, ठीक उद्या संध्याकाळी 5 नंतर ठेवूया. हा आहे. ओके ठीक ओके. आहे. समजलं ना. म्हणजे मग कसं सगळ्यांचे एकदम फटाफट येतील. म्हणजे नाहीतर मग एकाने लिहिल्यावरती ते वाचण्याचा मोह होईल दुसऱ्याला आणि मग ते कॉपी हम्म, होईल. हम्म. तसं तसं नको. हो. चुका झाल्या तर चालतील. चुका झाल्या तरच आपल्याला कळेल कुठे चुका होतात ते, हो नाही हो का. हा हम्म. हा तर आपण असं करूया. हो. चालेल सर. हा किंवा वहीत लिहून उद्या वाचून दाखवलं प्रत्येकाला असं काही. नाही पण कसं आहे, एवढ्या सगळ्यांना आपण चान्स देऊ शकत नाही ना. त्यामुळे मग नाही प्रत्येकाचं शकत. वाचताना वेळ लागेल. तर किंवा त्यापेक्षा प्रत्येकाने असं सरळ तुम्हाला घेताय तसं एकेकाने सांगायचं आणि मग बरोबर आहे का प्रत्येकाने चेक करायचं. कसंही असंही करता येईल. कसंही करा. पण तुम्ही शक्यतो प्रत्येकाने प्रयत्न करून जमल्यास पेपर ग्रुपमध्ये टाका. म्हणजे मग आपल्याला किती जणांनी ते प्रयत्न तो तरी कळेल, नाही का. हो. नाही तर मग मला चालेल. म्हणजे कळणारच नाही की व्हॉट्सअपला टाकायचं सर. नक्की किती जणांनी प्रयत्न केलाय असं. आणि ज्याच्या हम्म. चुका झाल्या त्याच फक्त वाचा, म्हणजे बाकीच्यांना पण कळेल कशामुळे झाल्यात त्या. नाही नाही असं हा. नाही. एक पटकन पुढे जाऊया ना आपण. तेवढा काय वेळ नाही लागणार त्याला. ठीक आहे. त्याचं म्हणजे बरोबर व्हॉट्सअपला उत्तर पाठवायचं सर. सांगितलं की चूक आपल्या पण दुरुस्त करता येतील ना. हा समजा हा. हा बरोबर. जे योग्य असेल, योग्य असेल ते सांगितलं की आपलं जे चुकलं ते आपल्याला कळतच, मग आपण पटकन दुरुस्त नाही तर करूयात आपलं. योग्य आहे ते सांगितलं नाही तर मग कळणारच नाही नक्की बरोबर काय आहे ते. तसं नको व्हायला. नाही नाही, बरोबर हा आहे. मी काय म्हंटल तेवढंच सांगितलं तर मग समजा माझं काय चुकलं ते मी बरोबर सगळेजण आपापलं दुरुस्त करता येईल असं. बरोबर म्हणजे बरोबर. हे व्हॉट्सअपला पाठवायचं सर. हो तुम्ही वहीत लिहा
हा, आणि हा त्याचा फोटो हा काढून संध्याकाळी 5 अच्छा, नंतर व्हॉट्सअप मध्ये आपल्या पाठवायचं. व्हॉट्सअपमध्ये ग्रुपवरती टाका. म्हणजे मग, आणि ठीक शक्यतो आहे. आता आपण 14 जण आहेत तर मी आणि बाकी कोणी नंतर ऐकणार असतील तर 12-13 जणांनी जरी पाठवलं, कमीत कमी 10च्या वरती तरी रिस्पॉन्स आला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. हं? ठीक चालेल आहे सर. सर. हा ओके. ओके. हा नो परमेश्वर प्रॉब्लेम. संस्कृत काय झालं? याच्यावर टाकायचं. ती वाक्य जय जय वर टाकायची का प्रवेशवर? जय जय वर ना? आता नाही, आपला परिचय सुरू आहे ना, परिचयवरतीच टाका. परिचय. त्या जय जय प्रवेशवाल्यांना कन्फ्युज नका करू, नाही तर ते म्हणजे, म्हणून जय जय. हा, परिचयाच्याच ग्रुपमध्ये टाका. हा, म्हणजे मग हो आपल्याला कळेल. आणि म्हणजे जर जय जय आहे ना? जय जय जय. जय 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 परिचय जय. म्हणून आहे ना, संस्कृत परिचय म्हणून. जय पती. परिचयाच्या हम्म. सगळे ओके. आपण कम्युनिकेशन त्याच्यावरतीच करतो ना ते. हो हं? हो. बर. हा, हो. ओके सर. पण नक्की प्रयत्न करा, हा उरलेला वेळ हा जरा वापरा हो 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 करण्यासाठी. सर. नक्की. नक्की. हो. हा, चालेल, थांबूया. चालेल. अजून सर कोणाला पुढे काही क्वेश्चन. दुसरं काही याच्यावर अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही, वेळ आहे तसा आपल्याकडे. आणि खाली प्रश्नांची उत्तरे लिहा आहे की प्रश्न त्याचा एखादा झाला असता. कुठला? खाली हा क्वेश्चन आहे. हा, ठीक आहे, खालील प्रश्नांची संस्कृत मध्ये उत्तरे लिहा. बरोबर, हे हा. करूया आपण. हा, हे सांगा, त्याच्यामध्ये दुःखार्द्रमना कौसल्या पुत्रम रामम किम अब्रवीत. किम किम अब्रवीत. हा, हा. सांगा. सांगू का सर मी? म्हणजे सांगा, वाचूनच सांगणार. बरं सांगा. हो, सांग सांग. दुःखा दुःखार्द्र मना कौसल्या पुत्रम रामम. एक मिनिट हा. अब्रवीत. अब्रवीत हा, उत्तर. गच्छ त्वमैकाग्रेण मनसा तं भद्रं भवतु त्वम अभिरक्षतु. हा. सगळं सांगायचं कसा सह एव हो धर्म हो हायम त्वम परिपालयसि हो. धर्मेण सत्येन च अभिरक्षितः त्वम चिरंजीव. हो हम्म, बरोबर. हम्म, पुढे. हो. पण शक्यतो हे परीक्षेत काय करणार तुम्ही? हा, तेच हम्म. विचारत होते. अजून शिकतोय सर आणि दोन लक्षात चार राहायला जरी रिव्हिजन पाहिजे. केल्यावर लक्षात राहील. बर, पण ठीक एवढं आहे. मोठं वाक्य लक्षात राहील का नाही माहित नाहीये, पण तरी तेच नाही हा, का थोडस. हा, जेवढं राहील तेवढं केलं. राहील. जेवढं होईल. हा. हा, म्हणजे कसं येईल भद्रम भवतु राहील नाही का. हम्म. सत्येन पुढचा असं पुढचा थोडं प्रश्न. राहील. अभिरक्षित राहील. पुढचा प्रश्न दुसरा. मातरम मात प्रणम्य राम पुत्र जय. मात माताला प्रणाम करून राम कुठे गेला, असं झालं ना क्वेश्चन. हा बरोबर. बरोबर. हम्म. होय. हा ह्याचं छोटं उत्तर आहे बघा. हो, हा. सांगा, हा, कोण सांगतो पटापट? निलय सांगू का गच्छत. सर? सांगू मीच परत एकदा. मातरम मातरं सांगू का सर? प्रणम्य प्रणम्य रामः मातरम प्रणम्य रामः राम सीता निलयम निलयम गच्छत. अगच्छत. जगाम. अगच्छत. हे जगाम. जगामच म्हणता येईल. जगाम म्हटलं अगच्छत ना. अगच्छत म्हटलं तरी चालेल, जगावं म्हटलं तरी चालेल. हा, ठीक आहे. हम्म. ओके. हा. पण जसा शक्यतो ओके. सीता प्रश्न आहे निलयम. तसंच वापरायचं. हा हा बरोबर. हा, काय तिसरा सांगितलं उत्तर? सीता सीता निलयम. निलयम उत्तर आहे. हम्म, हा हा. हम्म. हम्म. पुढचं तिसरा प्रश्नाचं उत्तर. सीतावतारम रामम किम पृच्छत. किम अपृच्छत. तुम्ही वाचताना ना किम अपृच्छत असं म्हणा, नाही तर मग किम अपृच्छत म्हणा. हं? काय वाचून सांगितलं तरी चालेल. केन कारणेन इत्थं त्वं धर्मणः. हम्म, हे उत्तर आहे सर. सीता भर्तारम रामम किम अपृच्छत. त्याचं सीता उत्तर. भर्तारम रामम अपृच्छत प्रभो हा किमिदम केन कारणेन इत्थं त्वं दुर्मनः असि. हा, हम्म. बरोबर. हम्म. असे तस्मात् मातवा परी राजछत्रं राजछत्रम न विराजते हम्म. अहो अपूर्वश्च तव मुखवर्णः. नाही तर हे नाही, विराजतेपर्यंत सांगावं सर. प्रश्न इथेच विराजतेपर्यंतच संपतोय. उत्तर हा, इथेच हा संपतंय. का? विराजतेपर्यंत. हम्म, हा, हम्म. कारण ते पुढे तिने असं सांगितलंय की तुझं मुख असं झालं वगैरे. प्रश्न इथेच संपतोय. केन कारणेन इत्थं त्वं दुर्मनः असि आणि कस ते न हा, छत्रम न विराजते तस्मात् हा इथपर्यंत. राजम छत्र न विराज. हो, हो. हम्म. चौथ्याचं कोण, दुसरं कोणी सांगा उत्तर?
दुःखितां सीता. याचा अर्थ काय आधी प्रश्नाचा? दुःखी झालेल्या सीतेला सीता रामचंद्रांनी काय रामाला काय सांगितलं? हा कसे सांत्वया कोणी मास. कोणी कोणी कोणाचं सांत्वन केलंय ह्याच्यात? रामाने सीतेचे. रामाय हा नक्की ना? हा हो हो हा हो हा. ठीक आहे, मग कसं केलं सांत्वन? त्वं कुलीना धर्मनिरता ते सदा त्वं असि. कुलीन धर्मनिरता च सदा असि असे हम्म. अतः त्वमिह त्वम् त्वं इह स्वधर्म एव स्वधर्म एव समाचार येन स्वधर्मं मम मनसि येन मम मनसि सुखं भवेत्. सुखं भवेत्. सुखं भवेत्. नाही इतकं पण सरळ लिहायचं सर? नाही एवढं पुढचं नाही नाही नाही, हे बघा, तिने हे विचारलं तर रामाने हे सांगितलंय ना तिला की सर्वमेत पुढचं तर सगळी सीताच म्हणते. हा, तथा धर्मात्मा रामा ताम सीताम सांत्वयित्वा उवाच. तर हे सीते त्वं कुलीना हम्म. असे, तर की ते इथपर्यंत, पासून. इथपर्यंत म्हणायचं हा पूर्ण. हा हम्म हम्म. येन मम मनसी धर्मनिरता सुखं भवेत् पर्यंत पण चालेल की सर? हा धर्मनिरता असि. होय. अतः नाही पण ते त्वम् इह एव वनामध्ये, स्वधर्म पण पुढे समाचर. पण वनामध्ये सगळं आहे म्हणून असं पण ते झालं पण ना ते. हा हा हम्म. कारण ते सिंह पूर्ण येऊन पूर्ण येऊन. हे सगळं जे रामाने जे वाक्य बोललंय ना राम, तो त्या हम्म. सांत्वनाचाच भाग आहे ना, त्यामुळे ती सगळी भाग आहे. म्हणायला हा. लागते. हं? म्हणजे हा पूर्ण लिहायचं सर? पूर्ण? हो हो म्हणजे हो, हो. पूर्ण खरं म्हणजे काढूनच लिहायला पाहिजे आणि ऍक्च्युली. सुख दुःख. आणि आणि मग तुम्हाला हे तुम्ही स्वतःच्या अक्षरात, म्हणजे इनफॅक्ट मी असं सुचवेन की तुम्ही ना हे जे हा. आहे ना, हे स्वतःच्या हम्म. भाषेमध्ये लिहा ना, लिहून टाक. अन्वयासारखं लिहायचं. अन्वयासारखं, हा किंवा हा म्हणजे तुमच्या भाषेत शब्द सुद्धा आपले सोपे हा, सोपे शब्द वापरून करा. हा चालेल. हा हा म्हणजे समजा उदाहरणार्थ वनमीस बहुदोषम अस्ति तत्र सिंहानां व्याघ्राणां च. हम्म. आणि काय काय छोटी हा, आहे छोटी ते? वाक्य केली तरी चालतील नाही का? छोटी छोटी बरोबर वाक्य आहे. करा. हा हा हा. हो. स्वधर्मम आचर. जसं असं. आता वने हम्म. वने बहुदुःखानी संती असं म्हटलं तरी चालेल, खूप दुःख हा. आहे असं. बरोबर. म्हणजे आपलं हा. अगदी तशीच्या जशी कॉपी केली पाहिजे अशी नाही, पण स्वतःच्या मनाने बरोबर. हे लिहायचा प्रयत्न करा. जिथे म्हणजे तुम्हाला एक म्हणजे लहानपणी मी असं आपण करायचो. मराठी ला, ला, लिहितो ऐका तसं. ना, लहानपणी मी असं करायचो, म्हणजे इंग्लिश साठी पण करायचो आणि संस्कृत साठी पण, की जिथे मला संस्कृत जमत नसे तिथे मी चक्क मराठीत वाक्य लिहायचो. म्हणजे मराठी. म्हणजे हो एखादं वाक्य आपल्याला अगदी आलंच नाही हम्म. संस्कृतमध्ये, तर हो जेवढे हो शब्द तोच ना. संस्कृतमध्ये येतील तेवढे संस्कृतमध्ये लिहा, उरलेले मराठीत लिहा. निदान आपल्याला तुम्हाला काय म्हणायचंय ते तर कळेल, नाही का? असं लिहू हा, शकतो का? हो. एकदा कसं एकदा आहे ना, प्रयत्न देवीताईंनी पण करायचा. असं काहीच सांगितलं होतं आपल्याला काहीच सुरुवात. काहीच न लिहिण्यापेक्षा तसं लिहिलेलं बरं ना. निदान एका वाक्यात 4 शब्द असतील, 2 संस्कृत माहितीये, 2चे, पण 2चे संस्कृत नाही माहिती, तर ते मराठीत लिहा, हरकत नाही. असंच तुम्ही पुढे 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 जाल ना, नाही का? हम्म. बरोबर. हो हा ना, बरोबर. प्रयत्न तरी करायला पाहिजे. हा कारण नाहीतर मग तुम्हाला प्रयत्न कर. वाक्य बनवण्याचा हे कसा मिळणार, सराव कसा होणार ना हो, या दृष्टी. खरंय. हो बरोबर. हा, तर ही सगळी जी 6 वाक्य आहेत ना, 6 आहेत ना, मला नाही. आणि आणि पुढे पण एक आहेच ऍक्च्युली, संक्षेप में हो राम हो और हो. सीता का साथ अपनी संस्कृत भाषा में लिखी, हे पण आहे. अरे वा. हम्म. हा, तर हे हे करायला सगळंच, पाहिजे. हा, हे सगळंच करा तुम्ही. सगळाच हम्म. गृहपाठ आहे, जेवढा होईल तेवढा उद्या घेऊ आपण, हम्म. त्याचा पुढच्या दिवशी घेऊ. येस. पण हे करा सर तुम्ही प्रयत्न. पाचवा प्रश्नाचं थोडं उत्तर असं सही सही सापडत नाही, थोडं बदलून लिहावं लागतंय असं वाटतं. काय झालं? वैदेही वैदेही रामेण रामेण सार्धम सार्धम वनगम. किमर्थम वनगमनाय गच्छति? किमर्थम अगच्छत. किमर्थम तर नाही का किमर्थम अगच्छत हा का किमर्थम. गेली? हा, पण हे तर सोपं आहे अगदी. अगच्छत नाही, इच्छत. किमर्थम मनात इच्छत. जायला पाहिजे. किमर्थम, नाही ते बरोबर होतं. हा नाही नाही बरोबर बरोबर होतं इच्छत ते. होतं. इच्छत. हा हा, नाही कोणीतरी हा. अगच्छत म्हणालं म्हणून. हा
नाही हा नाही मीच ऐच्छत. म्हटले किमर्थम तर ऐच्छत. हा बरोबर आहे, ऐच्छतच पाहिजे, कारण ते हा ओके ओके वनगमनाय आहेच ऑलरेडी. हा पण पण वनगमनाय. पण पण हे सोपं आहे अगदी ना, त्याचं उत्तर अगदी सोपं आहे याचं उत्तर तर. हो, कारण तिला दुःख झालं म्हणजे हा नाही ती- असं हा नाही. नाही, दुःख नाही झालं. ती सांगते नाही की नाही पत्नी हा पत्नीचा धर्म म्हणजे आहे ना, हा पतीला हा हा अनुसरणं, हा म्हणून. हा. हा आणि त्यामुळे येतो ही तवस्नेहेन येतो पुरस्कृतां तान दुःखान गुणान तान म्हणजे दुःखान गुणान नाही ती एव दुःख. भीती. इह येतो ही इह प्रेत्य नारीणाय हा नारी पतिदेवगती. हा सगळ्या स्त्रियांचा नारी धर्मच आहे ना तो, म्हणून ती दाग मुख्य हो तिचं हो ते म्हणणं आहे. बाकी मग ते वनात किती दुःख आहे वगैरे तो काही भाग नाही. असं. हे मला कसं वाटलं सर की सीते असं म्हणजे काय म्हणतात त्याला इनडायरेक्ट मध्ये लिहावं लागेल असं वाटलं, म्हणून मी मला थोडं अवघड वाटलं ते. नाही, तिने काय इच्छा केली वनात जाण्यासाठी, तर कारण तो पत्नीचा तो धर्म आहे म्हणून असं. हम्म. बरोबर. हा. पण हे पुस्तकात आहे का, म्हणजे नाही धड्यामध्ये नाही येते इथे हे का? काय नाही येतो नाही हि ना. इह प्रेत्य ते नारीणाम सदा पतिरेवा गती त्वया वर नाही, वर आहे. वेतन मरणेश. नाही, नाही. आहे ना आहे ना. हे बघ इथे वर आहे. दुसऱ्या भागातच नव्हतं. जसे की तर्हि अहमपि ते अग्रतो गमिष्यामि हं. यतः हि इह इह आणि इह प्रेत्य च प्रेत्य. प्रेत्यच नारीणा नारी. सदा एका पतिरेवगती त्वया वियुक्ताहम मरणे निश्चितास्मी म्हणून. ही दोन वाक्य म्हणजे येस. हे दुसऱ्यातलं अर्धवाक्य यतः ही, हे आणि हे एवढं वाक्यात लिहिलं की पुरेसं आहे. हं? ते सुद्धा आमच्या ह्याच्यात करून दिलं तर जास्त बरं पडेल, म्हणजे सोप्या ह्याच्यात अन्वय काहीतरी. करून आपल्या का? भाषेत. हा अन्वय. हा म्हणजे संस्कृतच पण हा हा. थोडस क्लिअर करता येईल, म्हणजे हं. तुम्ही छोटं बघा वाक्य ना, करता तुम्ही येईल. प्रयत्न करा, मग मग आपण ते प्रयत्न करतो आम्ही. करू हा करू. हा आणि हो टाका हो. पाहिजे तर. हा चालेल. चालेल चालेल हो हो. सर चालेल. सर एक मिनिट, आता हे कसं होतं हा. ह्याचं, येतो हि इह प्रेत्य चर नारीणाम सदा एकः पतिरेव गती, हं. याचा अर्थ कळतो. पण पुढे कसं आहे, त्वया म्हणजे ती रामाला म्हणतीये ना, त्वया वियुक्त अहम मरणे निश्चित हो. अस्मी. पण मग आता तर तुम्ही इथे असं लिहायचं ना, त्वयाच्या ऐवजी ऐका ना, तर रामेण असं वियुक्त. असं असं लिहायचं की हा राम. तो काय प्रश्न आहे बघा. हा वैदेही रामेण तुझ्याशिवाय सार्धम माझं हा गमनाय किमर्थमिच्छत, का बरं. हा अ, अ, स- प- प- सीता रामाची पत्नी असते असं लिहा पहिलं वाक्य. हो. हा 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 आणि हा आणि पती म्हणजे पत्नीचे पत्नीसाठी किंवा धर्म. किंवा धर्म. पत्नीसाठी हा पतीही एव गतीही, इह प्रेत्यच बरोबर हम्म. पतीही एव गतीही. हे झालं, हे बरोबर मूळ उत्तर झालं. हा आणि नंतर दुसरं रामेण विना, अतिवियुक्ता असं नाही. नाही नाही, रामेण विना अ, सीताया मरणम निश्चित अभवत असं म्हणून, हा नाही का. हम्म रामेण विना, किंवा जसं ना सह आणि सह असतं ना, सहला जशी हा तृतीयेची अपेक्षा हा असते ना, तशीच विना या शब्दाला पण तृतीयेची अपेक्षा असते हो बरं. हो हा हो. त्यामुळे ते हम्म. पण रामेण विना असं म्हणता येईल, रामा विना. हा अ, हा अ, हा. त हा तस तस त- तस्या मरणम निश्चित अभवत असं लिहिलं की झालं, की तिचं मरण सर निश्चित किंवा होतं. निश्चित अभवत किंवा चालेल का, मराठीत आपण भविष्यातली म्हणून म्हणायची. हा का अभवत पतिविना स्त्री पतिविना तिला स्त्रीला तिला मरण वाटत होतं असं प्राप्त. माहिती की अभवत हे बघ. क्रियापद अभवत असेल का भविष्यती वगैरे असं. सती किंवा भविष्यात हा. नाही नाही, आपण फक्त निश्चित आहे असं म्हणतोय ना, बर म्हणून हा अभवत. एकमेंट हा. करायचं नाही. हा म्हणजे मरणम हम्म. निश्चितम अभवत, असं निश्चित होते असं म्हणतोय मी. हम्म. ओके. हम्म. हा निश्चित होईल नाही, भविष्यती नाही, किंवा हा. होते. हम्म. म्हणजे कन्फर्म हा ओके. पण ठीक आहे, म्हणजे बघूया आपण हे सगळं करून जे आहे ना, बघूया. ते तुम्ही प्रयत्न ते करूया. हा प्रयत्न केल्याशिवाय लक्षात येणार नाही, आणि सगळ्यांनी कळणार नाही प्रयत्न हो करा. सर. खरंय. हा
हा लिहिल्याशिवाय हा लक्षात हा येणार. लक्षात हा येस.